मित्रांनो, हा आहे सोनाली आणि हा फाईट करतो तो. हा जो दिसतो हा हा आहे ओरिजिनल गावरान. क्रॉससाठी त्याला मी याच्यामध्ये सोडलेला आहे. तर एकंदरीत असं आहे की सोनाली आणि गावरान यामध्ये जर आपल्याला काम करायचं असेल तर मोटिवेशनल व्हिडिओ काही कामाचे नाहीत की सोनाली विकून लाखो कमवले, गावरान विकून लाखो कमवले. हे सगळं फेक आहे. ज्याच्याकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची क्षमता आहे त्यांनीच यामध्ये उतरायचं आहे. कर्ज काढून हा व्यवसाय करून जर 4 पैसे आपल्याला मिळवायचे आहेत, कर्ज भागवायचं आहे, तर या व्यवसायात अजिबात उतरू नका. कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी वेगवेगळे प्रयोग करत कुक्कुटपालन करतोच. तर त्याच्यातला हा सोनालीमध्ये हा माझा दुसरा गेम आहे. ही खाली चरत आहे. ही मोठी सोनाली मी दुसरीकडून आणली होती. अर्थात तिचा रिझल्ट चांगला आहे. अंडी देणे किंवा रोगप्रतिकारशक्ती ह्या गोष्टीतून खूप चांगला आहे, परंतु खाद्याकडूनही आपल्याला परवडत नाही. त्याचं वेट ग्रोथ जे आहे हे व्हायला फार टाईम जातो. जसं की कावेरी डी पी क्रॉस हे कमी काळामध्ये वेट धरतं, हे त्या पद्धतीचं नाही. एक आपण कावेरी डी पीला अल्टरनेटिव्ह पर्याय म्हणून 100-200 हे फ्री रेंजमध्ये आपल्याला पाळणं खूप गरजेचं आहे. कारण नुसतंच खाद्य घालून हे मोठं करायचं म्हटलं तर होत नाही. हा जो माझा आता पक्षी आहे 3.5 महिन्याचा पक्षी आहे. जवळपास 3.5 महिने ते 4.5 महिने झालेले आहेत. पण एकंदरीत हा मोठा होत नसल्यामुळं हा खर्चाकडून परवडत नाही. मी आता गेले 8 दिवस त्यांना असं बाहेर सोडतो चरण्यासाठी. थोडेसे त्यांच्यामध्ये वेगळे बदल मला जाणवून आले की बाहेर फिरूनच हा पक्षी चांगल्या प्रमाणामध्ये जगू शकतो. त्यामुळं सोनाली आणि गावरान कर्ज काढून जर कोणी करणार असेल तर माझ्या व्यक्तिगत मते ते करू नका तुम्ही.